आपण पाहू शकता हीच ती बिल्डिंग आहे आणि चार्जशीट फाईल नाही झालंय अजूनपर्यंत. 3 महिने 6 बळी गेलेत आपल्या जोगेश्वरीमध्ये गेल्या 2 संस्कृती अमीनचे वडील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी माणुसकी म्हणून एकदा भेटायला पण आलेले नाहीत. आता काही वर्ड ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्टचे कि ये जो तुमच्या घरात घडेल ते तुम्हाला कसं लेकिन हमारा कुछ भी नहीं हो रहा है, हमारा ट्रस्ट टूट यहाँ पे अभी भी सेफ्टी नॉर्म्स क्लियर नहीं है. तर जोगेश्वरीतील संस्कृती अमीनच्या मृत्यूनंतर 10 महिने उलटले तरी श्रद्धा कन्स्ट्रक्शनची मुजोरी आणि मनमानी अजूनही सुरूच कशी. दुसरीकडे जंतर मंतरवर जेनझी आणि सीजेबीच्या आंदोलनामुळे थेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. IAS तुकाराम मुंडे FDA मध्ये हॉटेलचे परवाने तातडीने रद्द करतात. मग जोगेश्वरीमध्ये अनेक निष्काळजी विकासकांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 7 निष्पाप नागरिकांचे बळी जाऊनही प्रशासन थंड का? पाहुयात भारत 24 हा ग्राउंड रिपोर्ट. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर नमस्कार, मी संदीप कसालकर. आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व महाराज भवन परिसरातील श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या अटीतटीच्या व बेजबाबदार बांधकामामुळे 8 ऑक्टोबर रोजी एक भयानक घटना घडली. इमारतीवरून पडलेला सिमेंटचा ठोका थेट डोक्यात घुसून संस्कृती अमीन या 25 वर्षांच्या निष्पाप तरुणीचा जागीच दुर्दैवी अंत झाला. आज 9 ते 10 महिने उलटले तरी संस्कृतीच्या कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षाच आहे. उच्च आणि सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मानवी दृष्टिकोनातील अटींचा आधार घेत श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बिल्डरला अंतरिम दिलासा मिळाला खरा, पण या दिलासाचा गैरफायदा घेत हा बिल्डर समाजात केस सेटल झाली असा खोटा आणि भंपक प्रचार करतोय असा घणाघाती आरोप पीडित कुटुंबाने केलाय. स्टॉप वर्क नोटीस आणि सुरक्षेचा कोणताही रिऑडिट रिपोर्ट नसताना श्रद्धा कन्स्ट्रक्शनचे बांधकाम रात्रंदिवस मनमानी पद्धतीने चालतेच कसे? BMC असो वा इतर यंत्रणा, हे काम आमचे नाही दुसऱ्या विभागाचे आहे अशी टोलवाटोली करून श्रद्धा कन्स्ट्रक्शनला अभय दिले जात असल्याचा उद्वेग कुटुंबाने व्यक्त केलाय. मुळात हा प्रश्न फक्त एका इमारतीपुरता मर्यादित नाही. जोगेश्वरी परिसरात अनेक विकासकांच्या अशाच निष्काळजीपणामुळे गेल्या 2 ते 3 वर्षात तब्बल 7 निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत. मग प्रश्न असा उपस्थित होतो, जिथे जंतर मंतरवर जेनझी आणि CJPच्या आंदोलनांमुळे शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर थेट मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो, जिथे IAS तुकाराम मुंडे जरासा निष्काळजीपणा दिसला तरी FDA मध्ये हॉटेलचे परवाने तातडीने रद्द करतात, तिथे 7 निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या बेजबाबदार विकासकांना आणि श्रद्धा कन्स्ट्रक्शनला प्रशासन ब्लॅकलिस्ट का करत नाही? आमच्या लेखीचा जीव गेलाय, आम्ही आता गप्प बसणार नाही. BMCच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कायदेशीर गुन्हे दाखल करू असा स्पष्ट इशारा अमीन कुटुंबाने दिलाय. श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या या मुजोरीवर आणि जोगेश्वरीतील अशा जीवघेण्या विकासकांवर आता तरी प्रशासन कडक कारवाई करणार का, की आणखी कोणाचा बळी जाण्याची वाट पाहणार, हेच आता पाहायचंय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आम्ही आढावा घेतलाय, पाहूयात. सध्या आपण जोगेश्वरी पूर्व महाराज भवन परिसरामध्ये आपण सध्या आहोत. बरोबर आता 10 महिने होत आलेले आहेत. संस्कृती अमीन हे प्रकरण आपण ऐकलंच असेल. संस्कृती अमीनचा एक सिमेंटचा जो ठोका आहे तो तिच्या डोक्यावर पडून तिचा जागीच मृत्यू झाला होता. आपण पाहू शकता हीच ती बिल्डिंग आहे आणि ह्याच बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन काही महिन्यांपूर्वी चालू होतं आणि त्यानंतर वरून ठोका जो पडला आणि तो संस्कृती अमीनच्या सरळ डोक्यावर पडला आणि जागीच तिचा मृत्यू झाला. आता 10 महिने होत आलेले आहेत, पण अद्याप विकासकावर कुठल्याही प्रकारची कारवाई चालू नाही. या ठिकाणी अद्याप काम चाललेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भ्रष्टाचार झालाय का असा संतप्त सवाल आपले यांचे कुटुंब आहेत ते करतायत. आपण कुटुंबाची चर्चा करणार आहोत. नेमकी काय त्यांच्या भावना आहेत, नेमक्या काय त्यांचा आरोप आहेत, आपण एकंदरीत त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, आता 10 महिने होत आले ऑलमोस्ट, अद्याप कारवाई कुठली झाली नाहीये. एकंदरीत काय प्रकरण आहे, कुठे पत्रावर आपण गेलात, काय सांगाल? सर असं आहे, 8 ऑक्टोबरला ही इन्सिडेंट झाला आमचं आणि त्यानंतर आज 9 महिने होत आले. भरपूर कायदे आम्ही कोर्टाच्या चक्रा मारल्यात. जे प्रशासनाने सांगितलं ते सर्व आम्ही केलं, जे कोर्टाने सांगितलं ते पण आम्ही केलं, पण कुठे न्याय दिसतं असं काही यातला भाग नाही. कुठे काय आम्हाला दिसत नाहीये. पुढे सर्व बिल्डरच्या साईडनंच काम होत आहे. त्याला वाचवायसाठी सर्व प्रशासन आणि जे काही यंत्रणा आहेत त्याला वाचवायसाठी लागली. विक्टिम साईडला आपण कशावरून म्हणताय, म्हणजे मी येतो तिकडे त्याच्यावरती, त्याला वाचण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे सर्व प्रशासनाचे, बट विक्टिमसाठी कोणी काय बोलत नाही. आता काय त्याच्यामध्ये कारण, स्टॉप वर्क होतं पण आता एक काम चालू आहे, रात्रभर काम चालू आहे असे लोकांची म्हणणं आहे. तुम्ही बघालच आता पुढे. आम्ही BMCला लेटर पण दिलं होतं की यांचं काम
चालू होऊ नये, जोपर्यंत आमचं NOC जात नाही तोपर्यंत त्यांचं काम चालू होत नाही. आमची लेटर पत्र लिहिलं होतं, आम्हाला इंटिमेट करा. काही रिऑडिट झालं असेल, सेफ्टी मेजर्स घेतले, ते आम्हाला काहीही इन्फॉर्मेशन अजून आलं नाही. कुठल्याही खात्यातनं कसंही नाही आलं. दुसरं, चार्जशीट फाईल नाही झालंय अजूनपर्यंत. 3 महिने होत आले. मी स्वतः पोलीस स्टेशन, मेघवाडी पोलीस स्टेशनला रोज फोन करून विचारत होतो, बाबा काय परिस्थिती आहे. ते सांगत होते की चार्जशीट करतोय, बनवतोय, फाईल करतोय. आता आज पावरे साहेबांचा आज सकाळी फोन आला, कारण काही व्हिडिओ कुठे काही व्हायरल झालाय, त्यांचा फोन आला. म्हणे 1 महिना झालाय मी फाईल केलंय, पण आरोपी कोर्टात गेला नाहीये. आता आरोपी कोर्टात नाही गेला तर आम्ही काय करायचं? त्यांनाच पकडून टाकावं लागेल. तर हे सर्व पत्रव्यवहार आमचं भक्कम आहे आणि एकदम सॉलिड आहे आमच्याकडे जे पत्रव्यवहार आहेत. मुळात 9 महिन्यानंतरही आम्हाला काही दिसत नाहीये आणि असं आम्हाला वाटतं की CM याच्यात दखल घ्यावी आणि त्यात योग्य ते कारवाई व्हावी. आता म्हटलं गेल्यावरती तुम्ही तुकाराम मुंडे सर, जे फूड सेफ्टी ऑफिसर आहे FDA मध्ये, त्यांनी 3 महिन्यात फूड सेफ्टी, कॉक्रोच भेटतात तर लायसन्स रद्द, उंदीर भेटला तर लायसन्स रद्द. आता चांगला काम करतायत ते, बरोबर आहे. हे फूड सेफ्टीसाठी नियम लागू आहे, रेस्टॉरंट बंद करतात, फ्रेंच फ्राईज विकू नका, व्यवसाय बंद. मग असं हे कायदा बिल्डरला लागू काय ना होत, इजंट इट? बिल्डर कन्स्ट्रक्शन सेफ्टी नॉर्म्स पाळत नाही, कुठेही काही चालतं. 6 बळी गेलेत आपल्या जोगेश्वरीमध्ये गेल्या 2-3 वर्षात. ओके, जेव्हा फूड सेफ्टीचं लॉ एवढं कडक आहे, तर कन्स्ट्रक्शन सेफ्टी का लूज आहे? त्यांचे लायसन्स का नाही रद्द होत? त्यांना ब्लॅकलिस्ट काय नाही करत प्रशासन? आमचं म्हणणं हेच आहे की योग्य ते याच्यावरती कारवाई करा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. संबंधित हे जे प्रकरण आहे त्यासाठी पत्रव्यवहार जो आहे तो कुठे कुठे तुम्ही केला होता, तिथून काय उत्तर तुम्हाला मिळाली? आमचं पत्रव्यवहार ह्युमन राईट्समध्ये गेलंय, नंतर म्युन्सिपल कमिशनरला गेलेत, HO मध्ये गेलेत, मेघवाडी पोलीस स्टेशन, पोलीस कमिशनर, फार सेंटरमध्ये पण गेले, सर्व ठिकाणी गेले. जे जे आपल्याकडे यंत्रणा अवेलेबल आहेत त्या सर्वकडे पत्रव्यवहार गेलेत. उत्तर अजून काय नाही. ह्युमन राईट्स वाले म्हणाला तुम्ही BMC कडे जा, असं झाले. आता आमचं दुसरं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने ABA त्यांना दिलं, ओके, आणि त्यात असं दिलं त्यांनी की बिल्डरनी वेनेवर इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलं जाईल त्यांना मेघवाडी पोलीस स्टेशनला, तर जावं लागेल. दुसरं त्यांनी हे सांगितलं 15 लाख रुपये डिपॉझिट करा विक्टिमच्या ह्याच्यामध्ये ऑन अ ह्युमॅनिटेरियन ग्राउंड. दॅट 15 लाख इज नॉट वर्क एज कम्पेन्सेशन. आम्ही ते कंडिशनली एक्सेप्ट केलं जस्ट बिकॉज टू ऑनर सुप्रीम कोर्ट ऑर्डर. अदरवाईज लोक म्हणतील किंवा कोर्ट म्हणतील कंटेम्प्ट कोर्ट आहे म्हणून तुम्ही हे चुकीचं होईल, तर तुम्ही ते एक्सेप्ट करा. आणि आम्ही कंडिशनली एक्सेप्ट केलं आहे. त्याचा पत्रव्यवहार पण आहे की वी हॅव एक्सेप्टिंग दिस ऑन अ कंडिशन बेसिस. आणि त्यानंतर हे सर्व काम चालू झालेत की सर्व प्रकरण थंड पडलं आणि यांचं कार्यक्रम पाटणं कन्स्ट्रक्शनचं काम परत चालू झालं, चार्जशीट फाईल नाही होणं, हे सर्व त्याच्यानंतरचे भाग चालू झालेत. मध्यंतरी आपण कॅन्डल मार्च दरम्यान एक छोटं म्हणजे त्यावेळेला क्राऊड पण खूप आम्ही पाहिला याच ठिकाणी, काही लोकप्रतिनिधींनी पण यामध्ये सहभाग घेतला होता. काय उत्तर आली त्यांच्याकडून, काय सांग? लोकांच्या मध्ये आक्रोश तर आहेच इकडच्या लोकांना, पण भरपूर लोक जोगेश्वरी आहे म्हटल्यावरती ते होतच आहे. पण आम्ही हे करतोय पीसफुल, ज्या पद्धतीने जेवढं पीसफुल प्रोटेस्ट होईल ते करतोय आम्ही. आणि लोकांना असं सांगतो की थोडं संयम ठेवा, न्याय येईल आपल्याला जोगेश्वरीसाठी जे करता येईल ते करता येईल. एवढे लोकांचं जीव गेले, आपण यापुढे कोणाचा जीव जाऊ नये त्या वाटेतनं काम करूया, बरोबर इजंट इट? तर आता रिसेंटली कल्पतरूमध्ये एक 25 वर्षाचा मुलगा गेलाय, पण हे होत असताना प्रशासन काही बघत नाही, म्हणजे त्याच्यावरती दक्षता नाही, कोण काय करतो, चाललंय आपण कॉक्रोच सारखे मरतोय, अशी परिस्थिती झाली. नाही, या पुढचं म्हणजे समजा आता कारवाई झालीच नाही तर या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? वायकर साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही प्रोटेस्ट करा, आंदोलन करा, ते पण सहभागी होतील. आणि कालच आमचं मीटिंग झाली, त्यांनी बोलवलं आम्हाला, बाबा तुमचं काय स्टेटस आहे, काय आहे. त्यांनी BMC वॉर्ड ऑफिसरला बोलवलं ऑफिसमध्ये, ACP राठोड नवीन जे नियुक्त झाले त्यांना पण बोलवलं तिकडे, पण ते नव्हते. पण त्यांनी स्ट्रक्ट इन्स्ट्रक्शन दिली की तुम्ही काम थांबवा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही. मगाशी तुम्ही म्हटलात की ते रात्रभर सुद्धा काम चालू राहतं, झोप ते
लोकांना झोपण्यासाठी पण त्रास होतोय बरेच काही याबद्दल हो, रात्री काम चालूच असतं यांना. आपण पाहिलं की अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणींना सध्या या कुटुंबाला सामोरं जावं लागतंय. आपण त्यांच्या संस्कृती अमीनचे वडील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर काय सांगाल या ठिकाणी? जसं मी मुळात पहिल्या मुद्द्यावर येतो. या ठिकाणी जसं आम्ही असं ऐकलं, बऱ्याच अफवा वगैरे या ठिकाणी अशा रुमर्स वगैरे येत आहेत सेटलमेंट विषयी, तर त्यासाठी काय ते भरपूर माणसांना असं सांगत येतो की अनिलचा आणि आमचा सेटलमेंट झालेला आहे. जे कोर्टाच्या हिशोबाने जे द्यायचे ते आम्ही त्याला दिलं आहे. आता आमच्या मध्ये काहीच नाही आणि तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हे बिल्डिंग तुम्हाला रूम बांधून भेटेल तुम्हाला, असं सर्वांना बोलतायत ते. मग खरं काय आहे? खरं काहीच नाही. कायच आमचा तो एक माणुसकी म्हणून एकदा भेटायला पण आलेले नाहीत आतापर्यंत. आता 10 महिने होत आले आहे. एक फोन नाही ना, कधी इथे येऊन भेटलाय तो. म्हणजे त्याच्यामध्ये माणुसकी आहेच नाही. त्या माणसांना काय करायचं आम्ही? जर बीएमसी काय करत नाही, पोलीस स्टेशन काय करत नाही, इकडचे नेते लोक काय करत नाही, आम्ही काय करू? जर आम्ही आमच्या हिशोबाने गेलो मग आमचा काय? आम्ही तर सोडणार नाही. जर 1-2 वर्षात जर त्याचा निकाल लागला नाही तर आमच्या हिशोबाने आम्ही चालू. ना आपण म्हणजे बऱ्याच वेळा आपण कोर्टामध्ये सुद्धा गेलात, बऱ्याच हिअरिंग्स बऱ्याच झाल्या, तिथून काय आपल्याला काय उत्तर वगैरे काय मिळाली? समाधानकारक उत्तर काय मिळाली का तुम्हाला? आपला हायकोर्ट आणि सेशन कोर्टमधनं त्याला बेल भेटला नव्हता, पण सुप्रीम कोर्टमध्ये एकही वर्ड ऐकायला तयार नाही. सुप्रीम कोर्टचे जज अच्छा, हे स्वतः गेलो. मी उभा होतो. हे न्याय आहेत का? हे काय देश सांभाळणार आहे? सर असं आहे, जोपर्यंत न्याय नाही भेटणार तोपर्यंत हे प्रक्रिया चालूच असणार. आमचे वडील हायकोर्टमध्ये 40 वर्ष काढले, तर आम्हाला माहिती आहे न्याय प्रक्रिया थोडा लांब असते, पण एवढी लांब होते आमच्यावरती घडताना आम्हाला असं वाटतं की फारच लांब झाले. हे तर क्लिअर कट इन्सिडेंट आहे, याच्यात काही टेक्निकल असं बघायसारखं काहीच नाही. क्लिअर कट केस आहे की त्यांनी सेफ्टी नॉर्म पाळले नाही. ऑडिट रिपोर्ट झाला, त्यात आढळलं की त्याचे सेफ्टी नॉर्म्स एकदम मिनिमम आहे. त्यांचं लोकांनी पण रिमांडमध्ये हे सांगितलंय की त्यांनी सुपरवायझर आणि मॅनेजरनी हे सांगितलंय रिमांडमध्ये की आम्ही बिल्डरला सांगितलंय सर्व की सेफ्टी लॅब्स काय काय, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि त्या आमच्या इन्सिडेंटच्या अगोदर 2 इन्सिडेंट ऑलरेडी झाले तिकडे, आणि त्या इन्सिडेंटनी सुपरवायझर आणि मॅनेजरनी जो सिव्हिल इंजिनियर होता त्यांनी शंभू म्हणून त्यांनी सांगितलं बिल्डरला की इकडे सेफ्टी लॅब्सेस आहेत. त्यांनी काय बघितलं नाही आणि हे आमचे इन्सिडेंट झाले होते, ही घटना झाली. तुम्ही अशी म्हटलात की अद्यापही काम चालू आहे, म्हणजे स्टॉप नोटीस असून सुद्धा अद्यापही इथे काम चालू आहे, म्हणजे काय खरंच चालू आहे काम की काय? काम बघ, आता तुम्ही बघितलं असेल, ह्याच्या विंडो फ्रेम फ्रांजी हे सर्व आताच बांधले. हे कशासाठी बांधले? हे सेफ्टीसाठी नाहीये, हे तर पेंटिंगसाठी आहे. तुम्हाला सेफ्टीसाठी म्हणून सांगितलं, आम्हाला हेच सांगितलं की तो काम करतोय, सेफ्टीचं काम करतोय. त्यामध्ये त्यांनी इमारत उभी करून गेली, आतलं काम करून घेतलं सर्व. आम्ही म्हणजे काम त्याचं चालूच आहे. कोण अप्रूव्ह करते सर्व काम? बीएमसीच करणार, त्यांचे लोकच करणार, इजंट इट? तर त्याचं काम चालू आहे, त्याचा व्यवसाय चालू आहे. पण इकडे विक्टिमच्या साठी कोणी काय बोलत नाही, कोणाचं काहीही इकडे विक्टिमच्या साईडनी कोणी काही बोलत नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की इफ गव्हर्नमेंट वॉन्ट्स वी टू ट्रस्ट देम, काहीतरी ॲक्शन घ्या. बिकॉज हे दर महिन्याला आपण कुठे ना कुठे ऐकतो आहोत, कुठे ना कुठे डेथ होते आहे का, आता कन्स्ट्रक्शन नीट नाही आहे, काही ना काही घडतंय. तर फक्त इतका विचार करा तुम्ही की हे जर तुमच्या घरात घडेल तर तुम्हाला कसं फील होईल. हे जोपर्यंत आजूबाजूला घडतं तोपर्यंत आम्हालाही याची एवढी गांभीर्याने आम्ही याची दखल घेतली नव्हती. जेव्हा हे आमच्या क्लोज वनसोबत घडलेलं आहे ते इतकं अफेक्ट करतं, तुम्ही विचारही नाही करू शकत या गोष्टीबद्दल. सो ऑल वी वॉन्ट की वी वॉन्ट जस्टिस अँड आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करून. हम लोग बहुत पेशेंटली रुके हैं क्योंकि हम लोग को गवर्नमेंट पे ट्रस्ट था, लेकिन ये ट्रस्ट जैसे अभी हम लोग ने एजुकेशन सिस्टम में देखा, इतने बच्चों के जान जाने के बाद जाके वो रेजिग्नेशन दे रहा है, इतना सब हंगामा होने के बाद. हमारा तो इंसिडेंट इसके काफ़ी पहले है और हम लोग पूरा लॉ के साथ जा रहे और हमको गवर्नमेंट में ट्रस्ट है करके हम लोग जा रहे, लेकिन हमारा कुछ भी नहीं हो रहा है, हमारा ट्रस्ट टूटते जा रहा है. हमारा गवर्नमेंट से यही रिक्वेस्ट है कि जो लीगल आपको सब दिख रहा है आपके सामने, उस पर प्लीज़ एक्शन लीजिए. हम लोग को आपसे निराश मत होने दीजिए कि हमको गवर्नमेंट के ऊपर से पूरा ट्रस्ट ही उठ जाए. ये क्लियर कट केस है और जैसे बिल्डर सबको बोलते आ रहा है सेटलमेंट हुआ है, ये सब अरुण कोटियन और अनिल कोटियन
इन्होंने आपको पूरा क्लैरिफिकेशन दिया है कि सेटलमेंट कौन से ग्राउंड पे क्या है करके। तो अभी आपको भी समझ में आता होगा कि जब कोर्ट एक ऑर्डर देता है उसको हमको ना चाहते हुए भी वो लेना पड़ता है ताकि हमारे एंड से कोई मिस्टेक ना हो। ये जो बिल्डर सबको सेटलमेंट का जो पट्टी पढ़ा रहा है, इसका क्लैरिफिकेशन ये माध्यम से मैं चाहती हूँ कि लोगों तक जाए और क्लियर पिक्चर सबके सामने आए करके। और प्लीज गवर्नमेंट कुछ तो करे इसमें ताकि हमको न्याय मिले। हमारा बच्चा तो नहीं आ सकता है, एटलीस्ट उसके माध्यम से और बच्चों या किसी का भी जान नहीं जाए, यही हमारी कोशिश है। इसके लिए हम लोग इतना लड़ रहे हैं क्योंकि उसकी आत्मा के लिए अगर यही चीज़ है, उसकी आत्मा को थोड़ी तो वो शांति दे सकता है। इसमें हम जो पेपर वर्क जो कर रहे हैं, लाइक बीएमसी ऑफिस बोलो या पुलिस स्टेशन में बोलो, जब भी हम लोग जाते हैं तो बीएमसी ऑफिस में ये कहा जाता है कि ये दूसरे डिपार्टमेंट में है। जब हम लोगों ने स्टॉप वर्क नोटिस के बारे में बात किया कि अभी काम चल रहा है, स्टॉप वर्क नोटिस हुआ है, तो आप कैसा काम कर रहे हो, तो वो कह रहे हैं ये दूसरा डिपार्टमेंट है, ये बिल्डिंग स्ट्रक्चर है। तो अलग अलग जगह पे जाके हम लोग पूछ रहे हैं, बट कहीं पर भी हमें जो रिस्पॉन्स आना चाहिए कि फिर क्या एग्जैक्टली चालू है, क्या अप्रूवल दिया है, तो वो कहीं पर भी नहीं आया है। अभी ये जो आप देख रहे हो कि यहाँ पे अभी भी सेफ्टी नॉर्म्स क्लियर नहीं है, फिर भी यहाँ पे काम चालू है। ओके, इसका रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा? अगर उन्होंने उसको अप्रूवल दिया है, ओके, क्या इन्होंने चेक किया है, क्या उन्होंने सेफ्टी नॉर्म्स पूरा किया है? वो चेक करके उन्होंने ऑडिट करके यहाँ पे काम का अप्रूवल दिया है क्या? वो नहीं है। ओके, इंसिडेंट वापस हुआ तो दैट पर्सन जो उन्होंने अप्रूवल दिया कि वो रिस्पॉन्सिबिलिटी लेंगे ये सब चीज़ का? नहीं। ओके, उसके बाद सदन में जब एमएलए ने लिया हुआ है तब उन्होंने अनुशासन दिया था कि हम विक्टिम्स के फैमिली के लिए सपोर्ट करेंगे, हम हर जगह पे सपोर्ट के लिए रहेंगे। आज तक एक सपोर्ट का बात बताने दो कि कितने लोगों ने आके यहाँ पे सपोर्ट किया उनके यहाँ से। ओके, कुछ कॉल्स हो या कुछ नहीं हो, हम लोग हर जगह पे जा रहे हैं। पुलिस स्टेशन में हम लोग पुलिस स्टेशन में सेशन कोर्ट में उसको रिजेक्शन मिला, हाई कोर्ट में रिजेक्शन मिला, देन वो सुप्रीम कोर्ट में गया। सुप्रीम कोर्ट से पहले जो 15 लाख का जो बोला था एज एन मॉनेटरी मतलब एज एन ह्यूमैनिटेरी ग्राउंड्स में जो दिया था, एंड उसके बाद वहां पे ये भी बोला था कि आपको जाके पुलिस स्टेशन में मिलना है बिल्डर्स को। पुलिस ने उसके बाद कंफर्मेशन दिया कि वो हमें इन्वेस्टिगेशन में सपोर्ट कर रहा है। उसके बेसिस पे उसको एंटिसिपेटरी बेल प्रोवाइड किया सुप्रीम कोर्ट ने। कि अभी जब हम पुलिस को पूछ रहे हैं कि इतने बाद भी उसके नाम पे चार्जशीट क्यों नहीं फाइल हुआ, सेशन कोर्ट में डेट आया, उसके बाद भी उसका नाम नहीं है पुलिस में, तो पुलिस कह रहा है कि वो नहीं मिल रहा है। तो ये नहीं मिल रहा है तो आपने वापस बताया कि सपोर्ट नहीं कर रहा है वो इन्वेस्टिगेशन में, तो उसका एंटिसिपेटरी बेल कैंसिल होना चाहिए। अगर सपोर्ट नहीं कर रहा है आपको तो उसका एंटिसिपेटरी बेल कैंसिल होना चाहिए, तो आपने वो क्यों नहीं किया? तो पुलिस भी अभी तक शांत क्यों बैठा है? जब हम वापस इस पे मुद्दा उठा रहे हैं उसके बाद बोलेंगे, तब तक वो भी शांत बैठेंगे। मतलब अगर हम लोग शांत बैठे तो ये कोई कुछ नहीं करने वाला है। इसके बाद और एक जो हुआ है, क्या ये लोग सब ऐसे ही बैठे रहेंगे? बताया कि ये क्या जिधर भी जाएगा ये बीएमसी में जाएगा, इधर से उधर भगा रहा है, उधर से इधर भगा रहा है, बराबर है। तो ले इसका मतलब क्या, अगर जो जान गया उसका वैल्यू नहीं है फिर इसका ये लोग के लिए नजर में। हाँ? पाहिलं एकंदरीत सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसून या ठिकाणी श्रद्धा कन्स्ट्रक्शनद्वारे या ठिकाणी काम सुरू आहे. हे सर्वसामान्य माणूस न्यायासाठी मागणी करत असतो, पण न्याय कुठे दिसत नाही असं संताप नातेवाईकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सोबत मी संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी मुंबई.